MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH गंगाखेड येथे राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या एकूणच स्पर्धेमध्ये 15 संघांनी सहभाग या ठिकाणी घेतलेला होता। राज्यस्तरीय स्पर्धा जी गंगाखेडमध्ये घेण्यात आली, स्वतः गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विद्यार्थ्यांसोबत जाऊन खरं तर बोटमध्ये ड्रॅगन बोटमध्ये जाऊन एकूणच या बोटचा प्रवास केलेला आहे। आमदार गुट्टे आपल्यासोबत आहे। गुट्टे साहेब, राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा गंगाखेडमध्ये आयोजित झाली, आवर्जून तुम्ही उपस्थिती लावली, 15 संघांनी सहभाग घेतला, काय सांगाल? प्रथम तर मी मंगेश मुंडेचं मी मनापासून स्वागत करतो, त्याच्या संस्थेचं स्वागत करतो, त्याच्या संस्थेच्या सगळ्या कर्मचाऱ्याचं असतील सर्वांचं मी स्वागत करतो। ही ड्रॅगन बोट राज्यस्तरीय स्पर्धा जी घेतली, ही स्पर्धा एकमेव फक्त मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये होते। अशी स्पर्धा देशात कुठेही होत नाही आणि ही स्पर्धा जे होते, ह्या स्पर्धेतून जे विद्यार्थी घडतात, हे विद्यार्थी बाहेर देशामध्ये थायलंड असेल, इतर जे स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आपले विद्यार्थी। मागच्या वेळेस गेल्या वर्षी सराव शिबिर इथं झाला आणि आमच्या मुली थायलंडमध्ये जाऊन खेळल्या आणि आम्ही कांस्य पदक जिंकलो। आणि आज मला विश्वास आहे, आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये इथं शिरसमच्या जागेवर आज 15 स्पर्धा झाल्या, 15 भाग घेतला, 15 जणांनी भाग घेतला। त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, फर्स्ट परभणी आलेला आहे, सेकंड लातूर आणि थर्ड बीड आलेला आहे। आणि तसेच मुलीमध्ये पण फर्स्ट परभणीच आहे, सेकंडमध्ये मला वाटतं लातूरच आहे आणि थर्डमध्ये मला वाटतं नांदेड आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यातले त्यात मला अभिमानानं असं सांगावंसं वाटतं की या विद्यार्थ्यांमधनं आम्ही नॅशनल खेळायला आमची स्वतःची टीम घेऊन जाऊ, असे इतके विद्यार्थी आमच्याजवळ ऑलरेडी, म्हणजे कॉम्पिटिशन आमच्याजवळ आता विद्यार्थ्याचं। आणि ह्याचं सर्वस्वी क्रेडिट जर जात असेल तर मंगेश मुंडे, त्यांचे वडील असतील, त्यांचे बंधू असतील दुसरे, यांना ते सर्वस्वी जातं। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काही दिवसावर ऑलिम्पिक स्पर्धा येऊन ठेपली आहे, आपण पाहतोय अगदी सुमार दर्जाचं आपले खेळाडू तिथं प्रदर्शन करतात। खालच्या स्तरावरून खरं तर ही स्पर्धा आयोजित व्हावी अशी तयारी व्हावी असं बोललं जात आहे आणि तशी सुरुवात आहे का गंगाखेडमधून? 100% तशी सुरुवात आहे आणि आमचे विद्यार्थी इथले ऑलिम्पिक पण खेळतील आणि आमचं ड्रॅगन फ्रूट जे आहे, ही जी स्पर्धा ही आहे आणि धीरे धीरे मंगेश आणखीन इतरही याच्यामध्ये भाग निश्चित घेईल आणि निश्चित विद्यार्थी घडवेल, हा माझा मंगेशवरचा विश्वास आहे। 15 संघांनी सहभाग घेतला, पहिली राज्यस्तरीय गंगाखेडमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। पुढे काय आता ही स्पर्धा वाढणार आहे, राज्यस्तरापासून आंतरराज्य स्तरावर पण नेण्यात येणार आहे? 100%। आता आज राज्यस्तरीय झाली, आंतरराष्ट्रीय स्तरावर बी जाईल ती, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशातनं आम्ही इथं स्पर्धा घेऊ आणि त्या पद्धतीनं आज मी मंगेशला सूचना बी केलेल्या आहेत की इथं काय काय सुविधा करायच्या त्या सुविधा आम्ही करू आणि मला वाटतं या देशातल्या स्पर्धा पण इथं एक दिवस आम्ही घेऊ, असा एक आपल्या निमित्ताच्या वतीनं मी TV9च्या वतीनं मी आश्वासन देतो। तर आमदार रत्नाकर गुट्टे होते। गंगाखेडच्या मासोडी प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये खरं तरी राज्यस्तरीय स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं होतं। 15 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि येणाऱ्या दिवसात ही खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रयत्न करून ही खरं तर या गंगाखेडच्या मासोडी प्रकल्प या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तराचे सामने आयोजित करण्याचा मानस या ठिकाणी डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, मासोडी, गंगाखेड। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग, असली मसाले साथ सच। MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।